AI मध्ये काय केलं आहे की तुम्हाला जेवढं पाहिजे प्रिसिजन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो ना, की तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढंच खतं, तेवढंच पाणी मुबलक प्रमाणामध्ये आपल्या झाडांना देणं, ऊसाला देणं. पण AI पद्धतीने जर करून पाहिलं तर याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिकलही होईल आणि तुम्हालाही एक नवीन मार्ग दिसेल शेतीमध्ये पण. मंडळी, AI ऊस आणि नॉन AI ऊस ही नक्की कन्सेप्ट काय आहे आपण जाणून घेऊयात. दादा, तुमचं नाव आणि त्याबद्दल कन्सेप्टबद्दल थोडं सांगा. मी अविनाश पांगारकर. हा AI जो प्रोजेक्ट आहे तो मी इथनं KVK मधनं बघत असतो. तर AI आणि नॉन AIमध्ये काय फरक आहे, तर नॉन AI म्हणजे की आपलं पारंपरिक पद्धतीने आपण जे नेहमी करतोय ना त्या प्रकारे आपण मग याच्यामध्ये आपण काय करतोय की अतिरिक्त खतांचा वापर होतोय किंवा पाण्याची गरज नसताना सुद्धा आपण पाणी देतोय, म्हणजे एक्स्ट्रा पाणी देतोय, म्हणजे तो पिकांना देतोय का मातीला देतोय पाणी आपल्यालाही समजत नाही. तर यामध्ये आपण AI मध्ये काय केलं आहे की तुम्हाला जेवढं पाहिजे प्रिसिजन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो ना, की तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढंच खतं, तेवढंच पाणी मुबलक प्रमाणामध्ये आपल्या झाडांना देणं, ऊसाला देणं आणि त्याप्रमाणे मग त्याची ग्रोथ आणि त्याची जे काय आहे त्या सगळ्या गोष्टी दिल्या म्हणजे व्यवस्थितरित्या त्याची ग्रोथ होते. आणि या प्रकारे आपला ऊस बघू शकता तुम्ही, या प्रकारे त्याची वाढ होऊ शकते. कशा प्रकारे आपण या ऊसाची वाढ केली आहे त्याबद्दल थोडंसं सांगाल, त्या टेक्नॉलॉजीबद्दल. येस. ॲक्च्युली ही टेक्नॉलॉजी अशी आहे की VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या अंतर्गत जो काही हा प्रोजेक्ट चालू आहे तो शेतकऱ्यांसाठी चालू आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये आपण काय करतो आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांना सॅटेलाईटच्या माध्यमातून असो किंवा IoT डिव्हाइसच्या माध्यमातून असो अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना माहिती देतो आहे की तुमचं जेव्हापासनं तुम्ही लागवड करता तेव्हापासनं तर हार्वेस्टिंगपर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेजमध्ये किती पाणी गरजेचं आहे. तुमच्याकडे जर कुठला रोग आणि कीड येणार असेल तर ती येण्याआधीच तुम्हाला माहिती मिळते, म्हणजे तुम्हाला जो पुढचा जो येणारा धोका आहे तो टळला जातो. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला वॉटर मॅनेजमेंट एक कळतं की त्याच्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट असेल की तुमच्या पिकाला तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार आणि तुमच्या सॉईलच्या स्ट्रक्चरनुसार किती पाण्याची आवश्यकता आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामधनं प्रोव्हाइड करतो. त्यानंतर तुम्हाला बेसल डोस असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्टरित्या तुम्हाला सगळ्या AI शिफारसमध्ये येतात. आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या अंतर्गत आपलं कृषक ॲप म्हणून आहे. तर त्या कृषक ॲपमध्ये ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती बघायला भेटते आणि सहजरित्या म्हणजे कुठलाही शेतकरी असेल ना तर तो समजू शकतो. अशा सूचक भाषेमध्ये त्यांना आपण मार्गदर्शन करतो. आता स्मार्टफोनचा खरा यूज करायची गरज आहे. येस. ते डिव्हाइस तुम्ही सांगणार होता. हो, आपलं इकडे जर आपण हे जर आपण डिव्हाइस बघतोय तर या प्रकारचं जे डिव्हाइस आहे आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये बसवत आहे. याला आपण सॉईल मॉइश्चर सेन्सर म्हणतो. सॉईल मॉइश्चर म्हणजे मातीतील ओलावा जे आहे ते आपल्याला सांगतं. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की याला सोलर प्लेट आहे, याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नाही, हे तुमच्या शेतामध्ये बसतं प्रत्येक शेतकऱ्यांच्या. आणि याच्यानंतर खाली जर तुम्ही पाहताय तर ते सॉईल मॉइश्चर सेन्सर आपण याला म्हणतो की हे जे सेन्सर आहेत ते शेतामध्ये आपल्या पांढऱ्या मुळे जिथं असतात त्या पांढऱ्या मुळ्यापाशी बसतं. म्हणजे तिथला ओलावा जर मेंटेन राहिला तर तुमची ग्रोथ जी आहे ती ऑटोमॅटिकली चांगली होते. म्हणजे तिथला ओल मेंटेन असणं गरजेचं आहे. घट्ट धरून राहण्यासाठी उपयोगी. हो, म्हणजे तिथला ओल जो आहे ना ते मेंटेन झालं पाहिजे. येस. तर या प्रकारे आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये या प्रकारे एक सेन्सर बसवतो आणि प्रत्येक 25 शेतकऱ्यांच्या मागे आपण एक वेदर स्टेशन देत आहोत. तर हे वेदर स्टेशनद्वारे आपण प्रत्येक वेदरचा डेटा आपण कलेक्ट करत असतो प्रत्येक तासाला आणि हा डेटासुद्धा मोबाईलवरती शेतकरी बघू शकतो. आधुनिक शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल? आधुनिक शेतकऱ्यांना मी हे सांगेल की ना, आता खरं तर म्हणजे AI वापरण्याची गरज आहे. कारण आपण आतापर्यंत पारंपरिक पद्धतीने तर करतच आलेलो आहोत, पण AI पद्धतीने जर करून पाहिलं तर याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिकलही होईल आणि तुम्हालाही एक नवीन मार्ग दिसेल शेतीमध्ये पण या गोष्टी. येस.